नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी गोष्ट जिथे संघर्ष आहे, कष्ट आहे आणि स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवणारी जिद्द आहे। ही कथा आहे रेल्वे स्टेशनवरील चहाच्या टपरीपासून भारताच्या पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास करणाऱ्या नरेंद्र दामोदरदास मोदी यांची। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाही, ही आहे प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या भारतीयाची कहाणी। 1950 साली गुजरातच्या वडनगर या छोट्याशा गावात दामोदरदास मोदी आणि हिराबेन मोदी यांच्या घरी एका साध्या मुलाचा जन्म झाला। नरेंद्र वडील रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे आणि लहान नरेंद्र त्यांना मदत करायचा। त्या चहाच्या टपरीवरच त्याने लोकांना समजून घ्यायला शिकलं आणि आयुष्याशी दोन हात करायला सुरुवात केली। गरिबी अपयशी करत नाही, मानसिकता अपयशी करते। नरेंद्र मोदी तरुण वयातच नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS मध्ये सहभागी झाले। शिस्त, देशसेवा, संघटन हे शब्द त्यांच्या आयुष्याची ओळख बनले। घर, कुटुंब सर्व बाजूला ठेवून ते बनले एक प्रचारक, देशासाठी आयुष्य वाहणारा स्वयंसेवक। 2001 साली नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले। अडचणी होत्या, टीका होती, पण त्यांच्या नजरेत एक स्वप्न होतं। विकास, रस्ते, वीज, उद्योग, गुंतवणूक। गुजरात बदलत होता, वायब्रंट गुजरात हे नाव केवळ कार्यक्रम राहिला नाही, तर विकासाचं प्रतीक बनलं। 2014 साली भारताने पाहिलं इतिहासातील एक मोठं परिवर्तन। नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले आणि त्यानंतर स्वच्छ भारत, जनधन योजना, उज्ज्वला योजना, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया। देश बदलत होता आणि जग भारताकडे पाहत होतं। मित्रांनो, नरेंद्र मोदी यांची ही कहाणी आपल्याला एक गोष्ट शिकवते, परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही, तुमचा संघर्ष ठरवतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, वंदे मातरम।